शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कपाशी पिकातील लाल्या रोग कसा नियंत्रण करायचा, हा रोग कशामुळे येतो, याची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर अजून देखील आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मित्रो, जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात आपण जर पाने लाल होण्याची प्रक्रिया जर बघितली तर ही सुरुवातीला आपल्याला कापूस पिकातील पाने ही पिवळी पडतात आणि नंतर पानांमधील शिरांमधील कडा लाल झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि मग सगळे पान लाल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि नंतर पूर्ण पान लाल झाल्यानंतर ते वाळून गळून जाते। अशा प्रकारे हा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकात येतो आणि मित्रांनो, एकदा का पान लाल झाले की ते पुन्हा हिरवे होत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर वेळेवर योग्य उपाययोजना केल्या तर ते कदाचित हिरवे देखील होऊ शकते। हा लाल्या रोग नेमका येतो कशामुळे हे आपण बघू। मित्रांनो, पहिले कारण आहे ते म्हणजे आपले शेतकरी काय करतात, क्षमता जास्त असलेल्या वाणाची लागवड हलक्या जमिनीत करणे। असे केल्याने आपल्या झाडांच्या पानांना पाहिजे तशी अन्नद्रव्य ही मुळापासून भेटत नाही, त्यामुळे पाने लाल होतात व लाल्या रोग आपल्या कापूस पिकात त्या ठिकाणी येतो। तसेच मित्रांनो, काही शेतकरी काय करतात, पाणथळ चिबळ्या जमिनीत कापूस पिकाची लागवड केली तर तेथे देखील अन्नद्रव्य शोषण करण्यास त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो, त्यामुळे कापूस पिकाची पाने लाल पडू शकतात। तसेच हवामानातील जे काही बदल आहेत हे देखील एक कारण या मागचे असू शकते। ते सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या कापूस पिकातील रस शोषक कीड। कारण आपल्या कापूस पिकात जर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त झाला तर रस शोषक कीड आपल्या कापूस पिकातील पानांमधील रस शोषण करून कापूस पिकात अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे देखील पाने लाल पडू शकतात। याच्या नियंत्रणासाठी आपल्याला नत्राची कमतरता भागवण्यासाठी पाते लागता वेळेस 1261 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे। तसेच कापूस लागवडीपूर्व माती परीक्षण करायचे आहे आणि त्याच्यानंतरच खत व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे। आणि जर मॅग्नेशियमची कमतरता जर आपल्या पिकामध्ये असेल तर मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो प्रति एकर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे। तसेच फुले आणि बोंड अवस्थेत मॅग्नेशियमची फवारणी देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता। मॅग्नेशियमची फवारणी करायची झाल्यास तुम्हाला 50 ग्रॅम प्रतिपंप घेऊन याची फवारणी करायची आहे। तसेच रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला बायर कंपनीचे सोलोमन या कीटकनाशकाची तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकता। सोलोमन वापरत असताना तुम्हाला 15 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करून फवारणी करायची आहे। किंवा मित्रांनो, तुम्ही बायरचे कॉम्प्युटर या ठिकाणी घेऊ शकता। कॉम्प्युटर वापरत असताना तुम्हाला 10 मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे। किंवा मित्रांनो, तुम्ही बेस्ट ॲग्रोलाईफचे रॉनफेन हे कीटकनाशक देखील तुम्ही वापरू शकता। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर 25 मिली प्रतिपंप घेऊन आपण याची फवारणी करू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही PI या कंपनीचे डायनॉस हे कीटकनाशक देखील घेऊन फवारणी करू शकता। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर 25 ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपण याची फवारणी करू शकतो। किंवा मित्रांनो, तुम्ही UPL या कंपनीचे लान्सर गोल्ड हे कीटकनाशक देखील तुम्ही फवारू शकता। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर 30 ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे। किंवा घरडा कंपनीचे पोलीस हे कीटकनाशक देखील तुम्ही या ठिकाणी फवारू शकता। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर 6 ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपण याची फवारणी करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्यतिरिक्त बाजारातील इतर कोणत्याही रस शोषक कीड नियंत्रण करणारे कीटकनाशक तुमच्या कपाशीमध्ये फवारू शकता। याच्या फवारणीमुळे आपल्या कापूस पिकातील रस शोषक किडींचा त्या ठिकाणी नियंत्रण होईल। कापूस पीक आहे यातील अन्नद्रव्यांची जी काही कमतरता आहे ही व्यवस्थित होईल आणि यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होईल। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कापूस पिकातील लाल्या रोग या ठिकाणी नियंत्रण करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।